तुमचेही मुलं माझ्या मुलांसारखंच मधल्या वेळेत खाण्यासाठी असं काहीतरी खमंग आणि खुसखुशीत मागतात? तर त्यासाठी मी इथे एका पातेल्यात पाऊण वाटी वितळलेलं तूप घेतलं. त्यात 1 वाटी पाणी आणि फ्लेवरसाठी 2 चमचे ओवा, चवीसाठी 1 चमचा मीठ टाकून हे पाणी चांगलं 2 मिनिट उकळून घेतलं. पाणी चांगलं उकळल्यामुळे ओव्याचा फ्लेवर त्यात उतरलेला आहे आणि म्हणूनच पाण्याचा रंग बदललेला आहे. पाणी थंड झाल्यावर मी त्यात 3 कप गव्हाचं पीठ टाकलं आणि चांगलं मळून घेतलं. यात तूप असल्यामुळे चांगला स्मूथ असा गोळा तयार होणार नाही. तर हे पीठ फक्त एकत्र करून घ्यायचं आणि त्यातला छोटासा गोळा काढून बाकीचं पीठ झाकून ठेवायचं. आणि या गोळ्याची आपण चांगली जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. सुरुवातीला उंडा उचलून पोळी लाटून घ्यायचं, पण नंतर पोळपाट फिरत फिरत आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये, साईजमध्ये ही शंकरपाळी कट करून घ्यायची. क्रॅक गेलेली शंकरपाळी मी काढून टाकली आणि अशा प्रकारे उलटण्याने फटाफट ही शंकरपाळी काढून एका ताटात जमा केली. शंकरपाळी गव्हाच्या पिठाची असल्यामुळे लहान मुलांना आपण टाइमपाससाठी तर देऊ शकतो, पण मोठे सुद्धा चहासोबत अगदी रोजच ही शंकरपाळी मागतील एकदा खाल्ले तर. तेल चांगलं गरम झाल्यावर मी त्यात अशा प्रकारे झाऱ्याने शंकरपाळी सोडून घेतली आणि लो फ्लेमवर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ही शंकरपाळी तळून घेतली. अशा प्रकारे मी बाकीच्या पिठाची सुद्धा शंकरपाळी तयार करून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.